शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मानदार शृंगावरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे ती. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. छान. आपण विज्ञानाच्या या सगळ्या शोधामुळे कुठेही असलो तरी दासबोधाचा अभ्यास चालू ठेवणार आहोत. चांगली गोष्ट आहे. आपला विषय चाललेला आहे 11व्या दशकामधल्या चौथ्या समासाचा आज, ज्याच्यामध्ये आपण सार काय आहे ते निवडणार आहोत. खरं तर चांगली गोष्ट निवडणं हा आपला माणसाचा तसं म्हटलं तर अधिकार आहे. माणसाला ते शक्य आहे. जसं आपण नेहमी पाहतो आजूबाजूला की कोंबड्या त्या गवतामध्ये टकटक 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 काहीतरी करून खात असतात, त्या निवडत असतात. तर पशुपक्ष्यांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे निवडण्याची शक्ती भगवंताने दिली आहे. पण तुम्हा मला खरी अशी बुद्धी दिलेली आहे की ज्यामुळे आपण हे सहजपणानं निवड करण्याची शक्ती आपली वापरू शकतो. आता होत आहे असं की समर्थांनी का असा विचार केला असेल की त्याला विवेक शब्द लावला, सार आणि पुढे विवेक असं म्हटलं. तर याचा अर्थ माणूस विवेक न वापरता किंवा अविवेकाने सार असणाऱ्या गोष्टीची म्हणजे चांगल्या गोष्टींची निवड करत नाही. असा खरा म्हणजे त्या समर्थांच्या सांगण्यामागचा हेतू आहे की चुकतो कुठे आपण ते समर्थ आपल्याला दाखवणार आहेत. आणि म्हणून सार विवेक असा नाव दिलं आहे समासाला. गेल्या समासामध्ये आपण नरदेहाचं महत्त्व पाहिलं आहे. किती म्हटलं तर त्या नरदेहामुळे अनेक गोष्टी आपल्याला जमणार आहेत. कुठल्याही वस्तूचं खरं जे मूल्य असतं, खरी जी किंमत असते, खरं जे महत्त्व असतं ते आपल्याला या नरदेहामुळे प्राप्त झालेलं आहे. समजण्याची ताकद आपल्याला आलेली आहे. आता व्यवहारात आपण काही काही गोष्टी सहजपणानं बोलतो. नेहमी आभा बायकांच्या मुखी एक वाक्य असतं, तुम्हाला आमची किंमत कळत नाही. किंवा मुलांच्या बाबतीत बोलताना आपण मुलांना म्हणतो तुम्हाला आईवडिलांची किंमत नाही. किंवा हल्ली वेळेची किंमत राहिलेली नाही, पैशाची किंमत राहिलेली नाही, अशा गोष्टी आपण बोलतो. तर या गोष्टीची किंमत राहिली नाही म्हणजे ह्याचं मूल्य कळत नाही किंवा याचं महत्त्व तुम्हाला पटलेलं नाही असं आपल्याला त्या उद्गारातून सांगायचं असतं. तर व्यवहारात आपल्याला ही मूल्य, महत्त्व, किंमत प्रत्येक गोष्टीची काय आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत ते आपल्याला बरोबर कळतं. आणि म्हणून आपण अशी भाषा वापरतो. आणि मग ती जर आईवडिलांची किंमत कळली तर मुलं चांगलं वागतील, पैशाची किंमत कळली तर बेफिकीरपणानं मी आता ज्या देशात आता राहते आहे तिथे मी पाहते आहे की इतकी प्रचंड संपत्ती आहे की खरोखरच पैशाची किंमत ह्या लोकांना नाही असं आपल्याला क्षणभर वाटायला लागतं. आणि मग पावलोपावली असं आपल्या देशाची आठवण होते की अरे इतकं पैशाचं मोल असू नये. तर असं मुळात हेतू काय आपला, तर ही अशी पैशाची, वेळेची, माणसांची किंमत कळणं, मूल्य कळणं, महत्त्व कळणं, याला समर्थ या समासामध्ये महत्त्व देणार आहेत. आता ही जी वस्तूची खरी किंमत ओळखणं आहे याचाच अर्थ आता आपण आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतोय त्यामुळे आपल्याला या व्यवहारातल्या उदाहरणांमध्ये फारसं न अडकता चांगलंच पुढे जायचं आहे. आपल्याला पाहायचं आहे असं की ही जी काही खरी किंमत ओळखायची आहे म्हणजे त्या वस्तूचं खरं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. आता खरं ज्ञान करून घ्यायचं आहे म्हणजे काय, ज्ञान शब्द आला की आपल्याला आता कळतं की आता फक्त इन्फॉर्मेशनबद्दल नाही बोलायचं, खूप माहिती असणं, खूप डिग्र्या असणं याबद्दल आपल्याला बोलायचं नाही आहे. तर आता आपल्याला कळलं आहे की खरं ज्ञान कळणं म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय आहे ते कळणं, त्याचं महत्त्व काय आहे ते कळणं. नरदेहामध्ये आलो आहे तर आपल्याला आत्मज्ञानाचं महत्त्व कळलं पाहिजे. ज्याचं मूल्य कळलं आहे, ज्याचं महत्त्व कळलं आहे त्याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. त्या आत्मज्ञानाबद्दल समर्थ आपल्याला सांगणार आहेत.
आणि मग नेहमीचाच विषय आहे की शाश्वत आणि अशाश्वत, टिकणारं न टिकणारं, दिसणारं न दिसणारं, अशा ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की हे जे काही आत्मज्ञान करून घ्यायचं आहे त्यातला तो आत्मा दिसणार नाही आहे, ते ब्रह्म जे काही आहे ते दिसणार नाही आहे, पण ते शाश्वत आहे. आणि मग दृश्य जगातल्या सगळ्या दृश्य दिसणाऱ्या गोष्टी दूर केल्या की मग ते आपल्याला दिसणार आहे. त्याच्यासाठी ते कळायला हवं, त्याचं मूल्य कळायला हवं, त्याचं महत्त्व कळायला हवं. न दिसणाऱ्या या आत्मज्ञानाचा विचार करता यायला हवा. यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर समर्थ सांगतात, सूक्ष्म विवेक करावा. आधी विवेक म्हणजे साराला विवेक शब्द वापरला असं मी मगाशी म्हटलं, सार विवेक असं म्हटलं, म्हणजे त्या विवेकानेच सार शोधून घ्यायचं आहे. आता ते आपल्याला असं सांगणार आहेत की हे जर आपल्याला कळायला हवं असेल, खरं जे काही ज्ञान, आत्मज्ञान म्हणजे काय कळायला हवं असेल, नुसतं कळायला नाही, त्याचं महत्त्व आपल्याला जर पटलेलं असेल, नरदेहातच ते शक्य आहे हेही आपल्याला सांगून झालं. आता प्रश्न असा आहे की हे सूक्ष्म विवेकाने कळेल. सार काय, असार काय, हे सगळं आपल्याला आपल्या लहानपणी मला वाटतं शाळेत असताना आपल्याला एक केशवसुतांची कविता होती, आम्ही कोण या नावाची. आणि त्या आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असो, त्या कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलं की आपण काय करतो तर निक निक म्हणजे शुद्ध, हे शुद्ध काय आहे ते आपण शोधत नाही. त्यांची ओळ अशी आहे की फोले पाखडीता तुम्ही निवडितो ते सत्व आम्ही निके. की लोक ना उगाच काहीतरी फोलपाट पाखडत बसतात, त्याच्यातून काय निघणार आहे. आम्ही मात्र तसं नाही होत, आम्ही शुद्ध शुद्ध जे काही आहे, निक जे काही आहे ते आम्ही शोधून काढतो. आणि ते जे शुद्ध काढायचं आहे त्याचा विचार म्हणून आपल्याला सार असं घ्यायचं आहे. आता आपल्या दृष्टीने विचार करायचा झाला तर त्या आत्मज्ञानाकडे जायचं आहे किंवा ते जे ज्ञान समजून घ्यायचं आहे, त्याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे षड्रिप आहेत, त्या षड्रिपून आपल्याला बाजूला करायचं आहे. मग ते लोभ मोह ताप जे की हे आहे किंवा अगदी आपल्या तुमच्या आमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये एकमेकांबद्दलचा मत्सर, हे वेदावे, हे सगळं जे आहे त्याचा निराश झाला पाहिजे. या समासामध्ये आपल्याला ही गोष्ट शिकताना समर्थाने एक आपल्याला आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गामध्ये येणाऱ्या एका शून्यावस्थेचं वर्णन केलं आहे. आता शून्यावस्था म्हणजे काय ते आपल्याला या समासात शिकायला मिळालं. जसं आपण लहानपणी रेषेचं गणित शिकताना एक रेषा काढली की रेषाच्या मध्ये शून्य असं काढायचो आणि उजवीकडे +1 +2 +3 आणि डावीकडे -1 -2 -3 असं काढायचो. ती जी रेषेच्या मधली शून्य या ही जागा आहे ना, ती शून्यावस्था आहे. म्हणजे काय आहे तर आता हे आपल्याला कळलं की त्या आत्मज्ञानाच्या आड येणाऱ्या ज्या आपल्या सगळ्या गोष्टी आहेत, आत्ता म्हटलं तसं राग लोभ मद मत्सर षड्रिपू सगळे हे वेदावे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दूर करता आल्या पाहिजेत. मग त्या दूर केल्या, सगळ्या त्या गोष्टींचा निराश झाला, विवेकाने ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे राग येऊ द्यायचा नाही, आला तरी तो आपल्याला कंट्रोलवर ठेवता आला पाहिजे असा प्रयत्न करायचा. जो कोणी आपल्याला हवं तसं आचरण करत नसेल, एखाद्या वेळेस आता अनुभव आपल्याला सारखेच असे येतात अवतीभोवती, घरात बाहेर, कार्यालयात, तर त्या वेळेला प्रत्येक वेळेला आपण ठीक आहे आपलं काम केलं आहे ना, आता आपण शांत राहायचं, अशा पद्धतीने आपण आपल्याला विवेकाने या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. असं झालं की एक टप्पा आपण गाठला, बरोबर आहे, पण याचा अर्थ आत्मज्ञान झालं असं होत नाही. असं समर्थ आपल्याला सांगणार आहे की तुम्ही एक टप्पा गाठलात की या सगळ्याच्या पलीकडे ह्या सगळ्याचा निराश तुम्हाला करता आला आणि मग आपल्याला असं वाटलं की अरे वा मला कळलं, आत्मज्ञान झालं. तर तसं नाही होत. म्हणून ते आपल्याला सांगतात की ही जी अवस्था आहे, ही जी शून्यावस्था आहे, याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. हे शून्य ओलांडलं, ही अवस्था ओलांडली की मग ते निर्विकार ब्रह्म जे आहे ते अनुभवाला येईल. त्यामुळे आता आपण असे 3 टप्प्यात आपण आलो असं म्हणायला हरकत नाही की आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला हवी अशी इच्छा असण्याची आपली एक ही, आणि मग त्याच्यासाठी करत असणारी आपली जी प्रगती आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आढळलेले आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण निराश केला, विवेकाच्या सहाय्याने निराश केला आणि एका प्रगतीच्या एका टप्प्यावर आपण आलो. पण इथेच आत्मज्ञान झालं असं मात्र नाही असं ते आपल्याला सांगतायत. तर या समासामध्ये ही शून्यावस्था म्हणजे काय आहे आणि त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे हा विचार करायचा आहे. पहिल्या ज्या 3 ओव्या आहेत या 3 ओव्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा
खरं म्हणजे तो माहिती आहे, पण त्याची आठवण आपल्याला ते करून देऊन पुढे नेणार आहे. या 3 याच्यामध्ये ते आपल्याला ब्रह्म म्हणजे काय ते आठवण करूया. निर्विकार असणारं परब्रह्म असणारं, आणि ते परब्रह्म निर्विकार आहे, शाश्वत आहे, निराकार आहे, वगैरे वगैरे. त्या सगळ्या आता आपल्याला गोष्टी माहिती झालेल्या आहेत. आता आणखीन एक त्याच्या खालचा टप्पा ते म्हणतात की आपल्यामध्ये असणारा हा जो अंतरात्मा आहे, ज्याला आपण चैतन्य असं म्हणतो. समजून घ्यायची गोष्ट, एक परब्रह्म परमात्मा आपण पाहिलं. नंतरची गोष्ट पाहिली ती चैतन्य पाहिलं, म्हणजे आपल्या देहामध्ये असणारं चैतन्य, ज्याच्यामुळे मी आता बोलते आहे, तुम्ही ऐकता आहात. नुसती मला बोलण्याची कला म्हणजे माझ्या रचनेला, माझ्या वाणीला सामर्थ्य आहे म्हणून मी बोलते असं नाही, तर त्या वाणीच्या मागे माझ्या देहामध्ये असणारं जे चैतन्य आहे, ते चैतन्य मला वाणीमार्फत बोलू देत आहे. किंवा तुमच्या नुसत्या कानाने तुम्ही ऐकत नाही आहात, तर तुमच्या कानाच्या मागे असणारं तुमचं जे चैतन्य आहे, ते चैतन्य तुम्हाला श्रवणेंद्रियांच्या मार्फत हे सगळं श्रवण करायला देत आहे. तर असं जे आपल्या ह्या सगळ्या दश इंद्रियांना ही आत शक्ती देणारी चैतन्य शक्ती जी आहे, त्याला आपण अंतरात्मा असं म्हटलं. आणि तो जो अंतरात्मा आहे, तो जेव्हा काम करायचं बंद करतो, तेव्हा ही इंद्रिय पण काम करायचं बंद करतात. त्यामुळे हा अंतरात्म्याला आपण आणखी काही नावं दिले. त्याला द्रष्टा म्हटलंय, साक्षी म्हटलंय, किंवा आपण रोजच्या भाषेत ज्याला देव असं पण म्हणतो. त्याला आकार दाखवता येणार नाही, पण त्याला काहीतरी आहे, तो आहे अशा अस्तित्वाची एक खूण आपल्याजवळ आहे, कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. आता ह्या 2 गोष्टी लक्षात, परब्रह्म परमात्मा हा संबंध विश्व चालवणारा आहे, त्याची आपली ओळख झाली. दुसरी ओळख झाली आपल्यामधल्या असणाऱ्या चैतन्याची, ही दुसरी ओळख झाली. म्हणजे तो काय करतो, हा जो ज्याला जीवात्मा असं म्हटलंय आपण पूर्वी, हा जीवात्मा आपलं रक्षण करतो. एका अर्थाने आपल्या देहातच राहतो, आपल्या देहाचं रक्षण करतो, आपल्या देहाच्या सगळ्या गोष्टी त्याच्या करवी होतात. त्यामुळे दोघांची आपल्याला तसं म्हटलं तर चांगली ओळख आहे. हळूहळू आपण असं याला येणार आहोत की तो जो अंतरात्मा आहे, किंवा त्याला जो जीवात्मा आहे, किंवा जे काही चैतन्य आहे, तो त्याचाच एक पार्ट आहे, त्याचाच एक भाग आहे. म्हणजे देह टाकतो तेव्हा तो त्याला जाऊन मिळतो असं आपण म्हणतो. पण ओळख करून घेण्याच्या दृष्टीनं ह्या दोघांची आपली ओळख झालेली आहे. तर ह्या पहिल्या 3 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला ह्या ब्रह्माचे आणि ह्या अंतरात्म्याचे पुन्हा एकदा माहितीसाठी त्या 3 ओव्या त्यांनी खर्च केलेत. आपण त्या 3 ओव्या मुद्दाम वाचणार आहोत, म्हणजे आपल्याला त्याचं महत्त्व काय ते कळेल. आता म्हणतात, ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार त्याची ब्रह्म. आता ही ब्रह्माची व्याख्या आपल्याला यापूर्वी पण माहिती होती. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ. आता जे मी 2 तुम्हाला सांगितल्या 2 गोष्टी, त्या दोन्हांचा इथे आपल्या ब्रह्म म्हणजे निश्चळ, तर तो परमात्मा परमेश्वर ह्याच्याबद्दल तो निराकार आहे, गगनासारखा विचार, निर्विकार आहे वगैरे झालं. इथे अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ बोली जेतया. या देहामध्ये असणारं जे चैतन्य तत्व आहे, त्या चैतन्यातला आपण अंतरात्मा म्हणूया. तो आहे आणि नाही असं त्याला म्हणता येतो. देह आहे म्हणजे तो आहे, देह नाही म्हणजे तो नाही, त्यामुळे त्याला आहे नाही म्हणता येतो. त्याला आपण द्रष्टा साक्षी असं म्हटलं. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचल स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. अंतरी वसोनी तो सकल देह सांभाळतो आहे. आता या 3 ओव्यांच्या आधारे उरलेला छोटासा असणारा 30 ओव्यांचा समास आपण पाहणार आहोत. आता हे ज्या 3 गोष्टी आपल्याला कळल्या आहे एवढ्यासाठीच की हे दोनांमध्ये नेमका काय फरक आहे तो आपण समजून घेतला. आता आपल्याला ह्या चैतन्याचा पण आणि परब्रह्म परमेश्वराचा पण विचार करायचा आहे. आता आपल्याला कळलं की पुढल्या 4, 5, 6, 3 ओव्यांमध्ये ते आपल्या अंतरात्म्याहून वेगळे असणारे सगळे पदार्थ. आता लक्षात घ्यायचं बरं का, परब्रह्म परमेश्वर वेगळा झाला, चैतन्य वेगळं झालं. त्या चैतन्यापेक्षा असलेल्या वेगळ्या सगळ्या गोष्टी जड आहेत. म्हणजे हा देहसुद्धा हा जड आहे हे आपल्याला कळतं. किंवा दृश्य सगळं जे काही आहे, ज्या ज्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत, ज्या ज्या गोष्टी नाशिवंत आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. तो आता 3रा भाग झाला. परब्रह्म परमात्मा झालं, चैतन्य झालं, उरलेलं सगळं हे सगळं एका ठिकाणी आलं. जे दृश्य आहे, दिसतं आहे, ज्याला नाव देता येतं, ज्याला आकार देता येतं, जे दाखवता येतं, ह्या सगळ्याचा आपण एक विचार केला. आणि मग याला ही जी काही आतली अंतरात्मारूपी चेतना आहे, त्या चेतना असेल तरच या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो असंही आपल्याला कळलं.
पण याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की या चैतन्याची ओळख किंवा परब्रह्म परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी नाशिवंत असणारं, अशाश्वत असणारं, जड असणारं, या सगळ्याची पण आवश्यकता आहे. हे असल्याशिवाय त्याची ओळखच होणार नाही. त्याची ओळख होण्यासाठी हे असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की अशाश्वतापासून, आता हे जड आहे ना सगळं, देह हा अशाश्वत आहे. मग आता जड ह्या अशाश्वत देहापासून शाश्वत काय आहे ते कळतं. देहाचं असेल तर कळणार कसं? त्यामुळे जड जरी असलं ते त्या जडाकडूनच शाश्वताची ओळख होते, असं आपल्याला 4, 5, 6 या 3 ओव्यांमध्ये पुन्हा एकदा ते सांगणार आहेत. आणि आपल्याला पटेल की हा देह असल्यामुळेच आपल्याला हा अंतरात्मा काय आहे, चैतन्य काय आहे, परब्रह्म परमात्मा काय आहे याची ओळख करता येणार आहे. विचार केला की हे आपल्याला समजेल. अंतरात्म्या वाचून शाश्वत काय आहे हे कळत नाही. आणि याचा अर्थ तसा आहे की परमेश्वरापासून किंवा देवापासून किंवा या चैतन्यापासून परब्रह्म काय आहे ते कळत नाही. म्हणजे या तिन्ही गोष्टी कळण्यासाठी या तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. असं नाही होणार की आहे ठीक आहे, शाश्वत असणारा भगवंत आहे, परमेश्वर आहे, मला मान्य आहे, पण तो कळण्यासाठी जडदेह असायला हवा ना. आणि जडदेह असल्यानंतर चैतन्य असल्याशिवाय ते कळणार नाही, असंही आहे. या तिन्ही गोष्टींचा एका अर्थाने परिचय आपण पहिल्या या ओव्यांमध्ये करून घेतला. 7व्यापासून 16व्या ओळीपर्यंत हा परब्रह्म आणि परमेश्वर याची जी काही गडबड होते, पुष्कळ मंडळी गडबड करतात. म्हणजे आपण सुद्धा आतापर्यंत असं म्हणतच आलो की हे चैतन्य म्हणजे ते जे काही आहे ते माझं ईश्वरत्व आहे. आणि म्हणून आपण याच्यातला जो फरक आहे तो आत्ता सार कळण्यापुरताच आपल्याला कळायचा आहे. जसं गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सगळ्या 6 शब्दांची ओळख भगवंतांनी अर्जुनाला करून दिली. आणि ते ब्रह्म म्हणजे काय, किंवा अगदी अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, वगैरे वगैरे पुष्कळ दिलं. आणि मग सगळं सांगून सांगितलं की साई म्हणजे एकच आहे, सगळं म्हणजे परमेश्वरच आहे. तर तसं आहे की सगळं म्हणजे हेच आहे, पण तरी देखील हे कळण्यासाठी आपल्याला थोडं वेगळं वेगळं करावं लागतं. त्यामुळे अनेक मंडळी, समर्थांनी तर म्हटलंय की अनेक विचारवंत सुद्धा या सगळ्याची अशी सरमिसळ करतात, गोंधळ घालतात. म्हणजे शाश्वत काय आणि अशाश्वत काय या सगळ्याला एकच समजून टाकतात. म्हणून मग साधकांनी सूक्ष्म विचार करावा आणि सार काय आहे ते निवडून घ्यावं. सगळा जो काही असाराचा गोंधळ आहे त्याच्यातलं चांगलं काय आहे, सार काय आहे ते काढावं. आणि हे जे काढायचं आहे, आता अशाश्वत असणाऱ्या सगळ्या दृश्य जगातून काढायचं आहे, दिसणाऱ्यातून जे न दिसणारं ते काढायचं आहे. किंवा आणखीन थोडं सोपं करायचं झालं तर जे काही हे दिसतंय ते सगळं बाजूला करायचं आणि मग काय आहे ते काढायचं. जसं आपण पाण्याचं नेहमी उदाहरण घेतो की शेवाळं पाण्यावर आहे तर ते हाताने असं शेवाळं हलकं अगदी बाजूला करावं लागतं, मग आत असणारं स्वच्छता आपल्याला पाणी स्वच्छ दिसतं. तर तसं आहे की हे अशाश्वत असणारं जे दृश्य जग आहे त्याच्या पलीकडे असणारं जे काही सार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आणि ही जी अवस्था आहे, हे कळलं आणि कृती पण केली तर ती जी अवस्था आहे त्या अवस्थेला एक नाव या समासात दिलं आहे. मगाशी सांगितलं तसं की त्याला शून्यावस्था असं म्हटलं. आणि या शून्याच्याही पलीकडे जायचं तर ती जी अवस्था आहे ती शाश्वत अवस्था. याचा अर्थ असा आहे की ती जी शून्य आहे ना तिथे सांधा आहे. आधी सगळं दृश्य जग आणि मग ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या शाश्वत गोष्टीकडे, आणि मधली जी जागा आहे त्याला शून्य म्हणायचं. आणि त्याला आपण आपल्या दृष्टीने म्हणूया की तिथे एक सांधा आहे, तिथे एक जोडलेलं आहे ह्याला. त्या जागेपर्यंत समजा आपण आलोय. आता याचाच अर्थ असा आहे की ज्या अंतरात्म्याचा आपण विचार करतोय तो समजा अशाश्वत अंतरात्मा आहे, मुक्तिशून्य स्थिती आहे, आणि मग शाश्वत परब्रह्म आहे. त्या शून्याच्या पलीकडे गेलं की त्या शाश्वत परब्रह्माची ओळख, खरं जे काही अस्तित्व आहे भगवंताचं ते आपल्याला समजणार आहे. आता त्या परब्रह्माला आणि अंतरात्म्याला पण एकच म्हटलं जातं अशी गडबड होते असं समर्थांनी वर्णन केलं. आणि समर्थ नेहमीच जरा कठोर बोलणारे असे थोडेसे कडक शिस्तीचे शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी ना 9व्या ओवीमध्ये असं विद्वान असून कळतंय पण तरी देखील असं सरमिसळ करणारे. कसली सरमिसळ करणारे तर त्या शून्यावस्थेच्या ठिकाणीच मला कळलंय, आता आत्मज्ञान झालंय,
असं म्हणणारे असे जे कोणी आहेत त्यांना अगदी खणखणीत, म्हणजे शिवी शब्द जरी बरोबर नसला तरी शिवीच दिली आहे असं वाटेल, असं 9व्या ओवीमध्ये ते म्हणतात, निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल, या दोघांना एकच जो म्हणतो, विकारी आणि निर्विकारी यांना एकच जो कोणी म्हणतो, म्हणजे त्या शून्यावस्थेपाशी तो आलाय आणि दोन्हीला एकच जर म्हणत असेल, एक म्हणेल तो भिकारी विचाराची होते वारी देखत देखता. ही गडबड होऊन जाते, विचार केला जात नाही आणि मग परब्रह्म परमात्मा आणि हे सगळं हे दोन्ही एकच आहे असं सांगितलं जातं. ही सरमिसळ विचारवंत सुद्धा करतात आणि हे विचारांचे भिकारी आहेत. नीट विचार केला जात नाही, नीट सार काय आहे ते काढलं जात नाही, म्हणून अशा प्रकारचं बोललं जातं असं ते सांगतात. आणि पुन्हा म्हणतात देखत देखत, म्हणजे अगदी सहजपणे आपलंच बरोबर असल्यासारखं असं म्हणतात. आता आपल्या लक्षात येईल की आपण ज्याला परमार्थ परमार्थासारखं म्हणतो, सोपं करायचं झालं तर त्याच्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ह्या सगळ्या पंचमहाभूतांची हे सगळं दृश्य जग तयार झालेलं आहे म्हणून ते आपण पाहिलं आहे, पंचभूतांचं विवरण पाहिलेलं आहे आणि आपण महावाक्यांचं पण विचार केलेला आहे आणि ह्या दोन्ही मिळून परमार्थाचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे एका अर्थाने आपण आपल्या पिंडाचे 4 देह पाहिलेत, आपल्याला सगळं आठवत असेल. स्थूल देह आपल्याला माहिती आहे, सूक्ष्म देह माहिती आहे, कारण देह माहिती आहे, महाकारण देह माहिती आहे, ब्रह्मांडाचे पण 4 देह आपल्याला माहिती आहेत. तर या सगळ्या 8 देहांचा जर विचार केला तर पहिला आपला स्थूल देहापासून अगदी ब्रह्मांडाच्या 8व्या देहापर्यंत, म्हणजे ज्याला मूळ माया म्हणतात तिथपर्यंत सगळ्या जर ह्याचा विचार केला आणि या सगळ्याचं आपल्याला काय करायचं तर निरसन करून टाकायचं की हे म्हणजे काय ते कळलं पुढे पुढे. आणि 8ही देहांचा निरास झाला की मग खरं काही उरतच नाही, सगळं संपून जातं, निर्विकार असं होतं. ते जे की आहे ते परब्रह्म आहे, त्या 8ही देहांचा निरास झाला पाहिजे. आता समर्थ जाणता मनुष्य असं म्हणतात. मगाशी त्यांनी 9व्या ओवीमध्ये जे काही वर्णन केलं ते कुणाचं केलं तर ते जो विवेक करत नाही त्याचं केलं. आता ते आपल्याला सांगतात की जो जाणता माणूस आहे, जो विवेकी आहे, तो विवेकी हे सगळं बरोबर ओळखतो आणि मग विवेकी माणसाचा भ्रम दूर होतो, सगळा गोंधळ दूर होऊन जातो आणि काम होतं. फक्त त्या विवेकी माणसाला काय होतं, ती ब्रह्मवस्तू काय आहे तीच बरोबर कळते, वेगळी असते ती कळते आणि हे कळणं म्हणजेच सार विवेक आहे. विवेकानं जी ब्रह्मवस्तू आहे तिची ओळख होणं, सार कळणं, हे आजच्या खऱ्या समासाचं हे. पण तरी देखील 17व्या ओवीपासून 27व्या ओवीपर्यंत त्यांनी आपल्याला या सगळ्यामध्ये कशा कशा अडचणी येतात, काय काय नेमकं चुकतं, काय बरोबर होतं याचा विचार केलेला आहे. मगाच्या ओवीमध्ये जसं समर्थांनी विवेकी विचारी विद्वान माणसाला सुद्धा सरमिसळ होते आणि तो गडबडतो आणि शून्यावस्थेपाशी आल्यावरच त्याला वाटतं की आपण काहीतरी जिंकलं आहे. तर तसं नाही, तसं इथे पण ते सांगतात की ज्यांना सार कळत नाही, म्हणजे आता नरदेह मिळाला आहे, नरदेहाचं जे मूल्य आहे ते आपल्याला कळलं आहे आणि असं सगळं असून सुद्धा आपण जर विचार केला नाही, आपण जर विवेक केला नाही तर समर्थांचे काही काही शब्द आपल्यासाठी आहेत, बुद्धिहीन करंटे असं त्यांनी म्हटलं आहे, तसे आपण हो. त्यामुळे आपण विवेकी माणसाने या साराचा विचार करावा, सार शोधून काढावं. जे काही विकारी गोष्टी आहेत त्या विकारी गोष्टींना बाजूला करता यायला हवं. मानवी जीवन जे आहे त्या अशा सगळ्या दृश्य अशाश्वत नश्वर अशा सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. त्याचा अनुभव माणसाला घेता येतो, माणसालाच घेता येतो असं आपल्याला म्हणायला हवं. त्यामुळे त्यांनी आपल्याला वारंवार आठवण करून दिली की तुम्हाला ही गोष्ट जमणार आहे, तुम्ही ही गोष्ट करायची आहे. आणि मग अशी एकदा आपण जाणत्याने एकदा त्या शाश्वत गोष्टी काय आहेत याचाच स्वीकार करायचं ठरवलं, शाश्वताचाच स्वीकार करायचा, जे शाश्वत आहे तेच आपल्याला हवं आहे, तर मग या सगळ्या दृश्य जगामध्ये आपण अडकणार नाही. आता आहोत तिथेच, हे तर आहेच, या दृश्य जगातच राहतोय, पण तरी देखील त्याच्यात न अडकता शाश्वत काय आहे त्या शाश्वताचा आपण विचार करायला लागू. चांगलं काय, वाईट काय, श्रेष्ठ काय, हीन काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, उत्तम काय, अधम काय, असं सगळं आपल्याला बरोबर कळतं. आणि हे असं कळणं म्हणजेच ज्ञान होणं आहे. हे असं वारंवार जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा व्यवहारातल्या गोष्टी आपल्याला कळतात.
समर्थांनी आता उदाहरणं पण आपल्याला या समासात दिलेली आहेत, की आपण काय आजकाल आता सगळी धान्य आपल्याकडे छान निवडलेली स्वच्छ झालेलीच येतात बाजारातून. तरी आम्हा गृहिणींना एक सवय आहे, त्यामुळे आम्ही जरा सगळ्या वस्तू जरा घेतोच बघून. असं काही घेतली डब्यातनं की टाकली शिजवायला असं नाहीच करत. थोड्या हाताला किंवा डोळ्याला ती सवय आहे, चटकन आधी बघायचं. माहीत असतं की आता सगळं स्वच्छच असतं, पण तरीसुद्धा पूर्वीच्या काळी तर हे निवडावंच लागायचं. त्यामुळे माती टाकून द्यायची आणि धान्य घ्यायचं, हे जितक्या सहजपणानं आपण करतो, जे नको आहे ते टाकून देणं जितक्या सहजपणानं करतो, तसं ते आपल्याला सांगतात की चांगलं वाईट कळलं पाहिजे, सार असार कळलं पाहिजे, श्रेष्ठ कनिष्ठ कळलं पाहिजे, ही न काय ते कळलं पाहिजे. आणि हळूच सांगतात की दृश्य खरं मानण्याची जी काही सवय आपल्याला आहे ना, ती सोडून द्यायला हवी. व्यवहारातली उदाहरणं देत देत पटकन आपल्याला अशा काही उंचीवर ते घेऊन जातात. मग तिथे आपल्याला कळतं, तिथे काय सांगतात की पहा बरं, की हे तर तुम्हाला कळतंच, चांगलं काय वाईट काय कळतंच. फोले पाखळता तुम्ही, आम्ही निकं घेतो हे तुम्हाला कळतंच. तुम्ही सोनं घेता आणि नको असलेला हिणकस धातू टाकून देता, तुम्ही माती टाकून देता, धान्य घेता, हे सगळं तुम्हाला कळतंच. तसं आपल्याला हे आहे की दृश्य खरं मानण्याची जी काही सवय आहे ती आपण सोडून द्यायला हवी, ती टाकून द्यायला हवी. आणि जे अदृश्य आहे, जे दिसत नाही आहे पण सत्य आहे, ते शोधण्याची किंवा ते खरं मानण्याची सवय लावून घ्यावी. शाश्वताचा, सत्याचा अभ्यास करावा. इथपर्यंत आपल्याला नेतात. व्यवहारातलं ठीक आहे, हो हे आम्हाला जमतं, हे कळतं, आम्ही तसं वागतो, परंतु आपल्याला विचार करायचा आहे तो ह्या शाश्वत गोष्टीचा आणि त्या शाश्वताचा शोध घ्यायला समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग हे कळण्यासाठी म्हणून सोप्या सोप्या गोष्टी सांगतात की अशाश्वत कसं ओळखायचं, जे येतं जातं राहतं नाहीसं होतं, हे सगळं अशाश्वत आहे, कायमस्वरूपी नाही. किती सोपं आहे ना. एखादा माणूस मला चांगलं म्हणाला किंवा वाईट म्हणाला, बोलणारा तोही शाश्वत नाही, ज्याला बोलली ती मीही शाश्वत नाही, बोललेलंही शाश्वत नाही. किती पटकन आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. कुणी आपल्याला चांगलं म्हटलं असलं किंवा कुणी आपल्याला वाईट म्हटलं असलं तर ते आपण लक्षातच घ्यायला नको, कारण कुठलीच गोष्ट यातली शाश्वत नाही आहे. बोलणाराही शाश्वत नाही आहे, ज्याच्याबद्दल बोलतोय तोही शाश्वत नाही आहे, शब्द तर मुळीच शाश्वत नाही आहे. आता असं जर लक्षात घेतलं तर कितीतरी गोष्टी अगदी सहज सुलभ होऊन जातील. म्हणून ते आपल्याला सांगतात की जे सारखं बदलतं, जे सारखं येतं जातं असतं नसतं, ते सगळं जे की आहे ते बाजूला करावं. पण होतं काय, माणूस आहे स्वार्थी, आणि स्वार्थीपणानं तो हे सगळं जरी त्याला कळत पटत असलं तरी या नश्वर गोष्टींसाठी तो काय वाटेल ते करतो. हो, आता हे असं जेव्हा आपण वाचतो ते आपल्याला कळतो की एकीकडे नश्वर काय आहे, नाहीसं होणारं काय आहे ते आपल्याला कळतं, पण किती किती ठिकाणी आपल्याला कोर्ट कचेऱ्या आणि त्या जमिनीच्या आणि घरासाठी चाललेल्या वादाचे जे उदाहरण आपल्या समोर येतात, तेव्हा असं कळतं की काय आपण नेमकं काय बरोबर नाही काय चूक. त्या नश्वर गोष्टींसाठी आयुष्याची कमाई, आयुष्याचा वेळ आणि पुन्हा आपल्या भावंडांसाठीच ही सगळी कोर्ट कचेऱ्यांच्या हे कशासाठी करतो, असा विचार केला तर आपल्याला कळेल. आता हे असं घडत नाही प्रत्यक्ष, प्रत्यक्ष जे की आपण बघतोय ते वेगळंच बघतोय आणि आपण असं कोणाला काही सांगायची सोय पण नाही, पण सांगायला गेलं तर त्यांचंच कसं बरोबर आहे त्याचं समर्थन पण ते करतात. पण समर्थ मात्र आपल्याला सांगता आहेत की हे सगळं धडधडीत जे काही दिसतंय, नश्वर असणारं दिसतं आहे, नाहीसं होणारं दिसतं आहे, त्याच्या प्राप्तीसाठी जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर समर्थ आपल्याला ते पशुवत आहे. मग तुम्ही माणूस म्हणून नाही आहात. नश्वर गोष्टींसाठी असे हेवे दावे करणं आणि हे करणं हे पशुवत आहे. असार असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या असार गोष्टींना जर तुम्ही सार मानलं तर कसं चालेल, नश्वर गोष्टींना जर तुम्ही शाश्वत मानलं तर कसं चालेल. इथे त्यांनी आपल्याला शब्द वापरलाय विवेक दारिद्र्य, विवेकाचा अभाव, विवेक नाही, बुद्धीनं भिकारी असे शब्द वापरतात. बुद्धीच वापरत नाहीत, विवेक वापरत नाहीत, म्हणून असं घडतं. तर हे जर घडायला नको असेल तर विवेकाने सार शोधून घ्यावं असं ते आपल्याला सांगतात. व्यवहारात आपल्याला पटतं, पण
या अध्यात्माच्या क्षेत्रापर्यंत आपली पहुंचच जात नाही. म्हणून पुन्हा 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 आपल्याला या गोष्टी सांगायला लागतात. आणि आत्ता मी व्यवहारातलंच उदाहरण दिलं, त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवहारापर्यंत आपण पोचताना या साराचा विचारच करत नाही. आजच सकाळी आमचं धाकट्या भावाशी बोलणं झालं, तेव्हा आमच्या एका परिचित कुटुंबामध्ये चाललेल्या त्यामुळेच मला हे उदाहरण आठवलं की भावंडांनी एकमेकांच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी अगदी कोर्ट कचऱ्या करणं, ह्याच्यातून काय निष्पन्न होणार? काही नाही मिळणार. वकिलाची फक्त फी भरणं, वकिलाचं घर भरणं एवढंच होईल. वेळ वाया जाईल, पैसा वाया जाईल, कायमचं आपल्या भावंडांमध्ये वितुष्ट येईल. त्यापेक्षा छानपैकी गोडी गुलाबीनं जे काही जमेल ते करावं. एखाद्याने मोठेपणा घ्यावा, देऊन टाकावा ज्याला जे हवं आहे ते. ह्यात जो मोठेपणा आहे, याच्यात जो आनंद आहे आणि नातं टिकवणं आहे, ते महत्त्वाचं आहे. समर्थांनी अगदी हेच आपल्याला करायला सांगितलं आहे. म्हणून व्यवहारातल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत आपल्याला साराचा विचार करायला हवा. नीट विचार माणसाने करावा. सत्याचा काय मार्ग असेल आणि सुखाचा आनंदाचा काय मार्ग असेल तो शोधावा. विवेकानं हे समजून घ्यावं असं त्यांनी म्हटलंय. समर्थांनी उदाहरणं देताना मातीचं, सोन्याचं मगाशी उल्लेख केला तो केलाच आहे. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला दृश्य जग हे कसं आहे तर हे असार आहे आणि सार त्यातलं काय तर त्यातलं सार जे आहे ते मूळ माया आहे. ते मूळ माया घ्यावं. सोनं घ्यावं. समजा मातीचे निरनिळ्या आकाराचे काय घट मडकी बनवली तर ज्याला नाव देता येतं, ज्याला आकार देता येतो ते सगळं नाशिवंत आहे. पण मूळ जी गोष्ट आहे माती ती काही नाशिवंत नाही आहे. सोन्याचे दागिने केले जातात, त्या दागिन्याला नाव दिलं जातं, त्याला आकार दिलं जातं, पण पुन्हा मोडलं की ते सोनंच होणार असतं. त्यावेळी मूळ जे काय आहे ते सोनं आहे. तसं या मूळ मायेचा विचार करावा, दृश्य जगाचा विचार करू नये, अशा प्रकारचा समर्थ आपल्याला सांगतात. शहाण्या माणसानं हे सगळं ओळखावं. किंमतवान आणि किंमतहीन समर्थांचे शब्द आहेत की दोन्ही शब्दांचा विचार करावा, परीक्षा करावी की यातलं काय मौल्यवान आहे आणि काय मूल्यहीन आहे ते ओळखून दाखवावं. आता हे ज्याला कळत नसेल म्हणजे परीक्षा नसेल, तिथे काही चालतं, घेतलं काय दिलं काय, परीक्षा न करताच करायचं आहे तर काही होईल. पण परीक्षा करून गोष्टी कराव्यात. सज्जनांना दुर्जनांना असं एकाच मापाने तोलू नयेत. चांगल्या वाईट गोष्टी एकाच मापाने तोलू नयेत. सार काय ते बाजूला करता आलं पाहिजे. जे चांगलं घ्यायचं आहे, योग्य आहे ते घ्यायचं आहे, जे नको आहे, अयोग्य आहे, असार आहे ते टाकून द्यायचं आहे, सगळं जमलं पाहिजे. उत्तम कोणतं, हीन कोणतं हे ओळखता पण यायला पाहिजे. एकंदरला हा संसार म्हणजे बाजार आहे. बाजार, या बाजारातल्या कुठल्या सगळंच काय आपल्याला घ्यायचं नाही आहे. आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय उपयुक्त आहे हे बघायचं आहे. किंबहुना या सगळ्या दृश्य जगाकडे पाहताना आपली वृत्ती अशी असली पाहिजे की अरे हे सगळं काही कायमचं टिकणारं नाही, मग हे काही मला नकोच आहे. आपण काय करतो, या सगळ्या बाजारामध्ये आपण येतो आणि काही गोष्टी अशा असतात की अनावश्यक, त्या अनावश्यक गोष्टींमध्ये आपण रमतो आणि त्याचं जे समजून करणारे असतात त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात की त्यांच्यासारखं करण्याचा तरी आपण प्रयत्न करावा. लगेच आपल्याला कळणार नाही, परंतु लोक दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की लोक फसतात या दृश्य जगातल्या ह्या सगळ्या बाजारी आकर्षित करून घेणाऱ्या गोष्टींमध्ये लोक फसतात आणि मग कळत असून सुद्धा वळत नाही म्हणतो तसं घडतं. आणि खरं तर असं आहे, आता काय होतं म्हणजे का या समासामध्ये मला वारंवार असं जाणवलं की व्यवहारातल्या गोष्टीतली उदाहरणं देतात ना समर्थ ती आपल्याला पटतात, पण एकदम ते उडी मारून आपल्याला आत्मज्ञानाकडे नेतात ना, तिथे मात्र आपली थोडीशी गडबड होते. आता आपल्याला हे कळलं की बाजारातलं आकर्षण, ह्या नको असणाऱ्या गोष्टी, हे सगळं आपल्याला कळलं. पण लगेच ते म्हणतात की जर काही जमलं नाही तर तुम्ही मुद्दलच गमावून बसाल. म्हणजे काय तर नरदेह गमावून बसाल. नरदेह मिळालं ना तर या बाजारातलं तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणजे दृश्य जग आहे ते बाजूला करता आलं पाहिजे. त्याचं जमलं नाही तर या नरदेहाचा उपयोगच नाही, म्हणून ते म्हणलं मुद्दलच गमावून बसाल. तर अशा गोष्टी आपल्याला अगदी सोप्या सोप्या करत पटकन वरती नेत आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. जाणत्या माणसानं हे करावं, जे खरं आहे, जे कल्याणाचं आहे त्याचा शोधून स्वीकार करावा. आता 27व्या ओबीमध्ये समर्थ आपल्याला सांगतायत आपण माणसं आहोत,
आणि मग इतकं वाईट उदाहरण दिलंय की माणसं आहेत तर माणसाही नाहीच चुकता कामा, असा खरा त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. पण त्या ओवीमध्ये त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे ते आपल्याला न आवडणार आहे. ते काय म्हणतात, ते म्हणतात ते वमक करी प्राशन तरी ते स्वानाचे लक्षण. अन्न खाल्लंय, ओकून टाकलाय आणि ते परत खाल्लं गेलंय, हे कुत्र्याचं लक्षण आहे. आता पहा बरं, आपल्याला ते म्हणतात की तेथे सुचिस्वत ब्राह्मण काय करी, माणसाने नाही असं करता का? मग आपण माणसासारखं वागलं पाहिजे. आपल्याला कळलंय तर परत आपण तीच नाही चुकीची गोष्ट करता का? मग ते काम कुत्र्याचं आहे. त्यावेळेस समर्थ मग असे म्हटलं ना की कठोर शिक्षक आहेत, इतका असा सणसणीत पाठीत हाणतात की आपल्याला असं वाटतं की अरे माणूस असून आपण चुकलो. त्यामुळे ते आपल्याला स्पष्टपणानं सांगतायत की हे काम कुत्र्याचं आहे, माणसाचं नाही. आपलं 28-29-30 या 3 ओव्यांमध्ये त्यांनी आपण माणूस म्हणून जन्माला आलोय ना, तर आपलं होतं असं की जे काही पूर्वकर्म आपलं असेल त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ही गोष्ट नक्कीच आहे, ते बरोबरच आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की कोणी अगदी छानपैकी सुखासीनतेमध्ये राहील तर कोणाला बिचारायला 2 घासासाठी सुद्धा खूप कष्ट करावे लागतील. अन्नान्न दशा पण असेल, नाही तर पंचपक्वान्न पण असेल, असं तर आपल्याला दिसेलच. पण दोघेही जण अकारण आपल्याला जो काही असा अहंकार किंवा अभिमान दाखवतात तो दाखवू नये असं त्यांचं आपल्याला सांगणं आहे. की जे माणूस म्हणून आलायत ना, तर माणूस म्हणून आलायत तर त्यासाठी आपल्याला जे करायला हवं ते तुम्ही करा. ज्याला विवेक नाही त्याला किती जरी सांगितलं तरी त्याचा उपयोग होत नाही. पुन्हा 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 ते सांगावं लागतं. एक नवीन शब्द आपल्याला कळला. आपण व्याप्ती शब्द वापरतो, पण व्याप्ती याचा अर्थ आपण असं म्हणतो की त्याचा व्याप खूप आहे, म्हणजे वाढवलेलं अशा अर्थाने म्हणतो. इथे व्याप्ती म्हणजे एखाद्या विषयाचं असं ज्ञान आपल्याला होणं की त्याच्यामध्ये आता काही संशय राहणार नाही. व्याप्ती याचा अर्थ संशयविरहित ज्ञान. आता असं काही ज्ञान प्राप्त, त्या विषयाची अशी काही सगळी माहिती आपल्याला मिळेल की आता तिथे काही संशय राहणार नाही. आणि मग इथे आपल्याला आपले जे श्रवण मनन निधिध्यासन आहे याच्यासाठी ते आपल्याला सांगतात की आत्मज्ञान प्राप्तीसाठी या मार्गाने जायचं असेल तर एक एक आपल्याला संशयविरहित गोष्टी, म्हणजे जसं श्रवण केलं, निरनिराळ्या ग्रंथ वाचले, निरनिराळ्या काही ऐकल्या गोष्टी वाचन केल्या की या सगळ्यांनी काय होतं तर संशयरहित अशी फलाची प्राप्ती आपल्याला होते. फलव्याप्ती असं त्यांनी म्हटलंय. तर फलव्याप्ती म्हणजे काय, तर त्या वाचनाचं जे फळ मिळणार त्याच्यामध्ये संशय राहणार नाही. हे असं असेल का? आता पितृपंधरवडा आला आहे, आपल्याला व्हॉट्सॲपवरती दोन्ही बाजूच्या किती किती गोष्टी ऐकायला आज मिळाल्या की अगदी या पितृपंधरवड्यात पूर्वजांच्या श्राद्धाचा विधी करावापासून समाजसेवेचं काहीतरी काम करावं की तेही पूर्वजांना पोचेल, अशा प्रकारचे अनेक विचार लोकांचे त्याच्यामधून आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात. तर इथे आपल्याला असं दिसेल की अशा श्रवणाने, हे श्रवण असं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये मनात संशय राहणार नाही. आपण जेव्हा दोन्हीकडल्या गोष्टी ऐकतो ना, कधी आपल्याला हे बरोबर वाटतं, कधी आपल्याला ते बरोबर वाटतं. आपण व्याप्ती शब्दाचा अर्थ पाहताना पाहणार आहोत की त्या श्रवणाने अशी काही फलव्याप्ती आपल्याला होईल की आपल्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही, आपल्या मनामध्ये संशय राहणार नाही. या सगळ्या गोष्टीचं मनन केल्याने आपली वृत्ती जी आहे त्या वृत्ती व्याप्ती होईल, म्हणजे वृत्तीमध्ये संभ्रम संशय राहणार नाही. त्या वृत्ती आपल्याला कळतात, त्यामुळे आपल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीसुद्धा त्या गोंधळलेल्या असणार नाहीत. हे करू का नको असा होणार नाही, संशयरहित संभ्रमरहित असं आपण राहू. आणि तिसरी निधिध्यासन व्याप्ती असं म्हटलंय. याला त्यांनी मिश्र व्याप्ती, फलव्याप्ती, वृत्तीव्याप्ती आणि मिश्र व्याप्ती. मिश्र म्हणजे दोन्ही. या 3 गोष्टी आपण श्रवण मनन निध्यासाने केल्या तर संशयरहित आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला होईल. म्हणजे ही जी शून्यावस्था म्हटलं ना त्याच्या पलीकडे जाता येईल. 3 गोष्टी आपण ह्याच्यात पाहिल्या. जे दृश्य जग आहे त्याच्यातून आपल्याला शाश्वत गोष्टीकडे जायचं म्हणून आड येणाऱ्या गोष्टी बाजूला करून शून्यावस्थेपर्यंत आलो. आणि शून्यावस्थेनंतर अगदी सामान्य श्रवण मनन निधिध्यासाच्या मार्गाने सुद्धा आपण अशा ठिकाणी पोचलो की त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही. याचा अर्थच आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक पायरीवर आपल्या मनात कुठेतरी संशय असतो, हे करतोय बरोबर आहे की नाही. असं जेव्हा आपल्याला असतं तेव्हा काहीतरी निश्चितपणानं आपल्याला पाऊल टाकायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला संभ्रम संशय दूर झाला पाहिजे. त्याचा उपयोग आपल्याला
शून्यावस्थेच्या पलीकडे जाण्यासाठी करून घ्यायचं आहे. एकूण जर आपण या सगळ्या 30 ओव्यांचा एक सारांश रूपाने पाहायचं म्हटलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून दृश्य जग खरं वाटतं. आता हे तर खरंच आहे, दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटतात, आपण अनुभव घेतोय, आपण त्या जगात राहतोय. किती जरी आपण म्हटलं, आता गेले 10-12 दिवस मी ह्या शहरामध्ये गणपतीच्या निमित्तानं ठिकठिकाणी जाते आहे लोकांकडे, तेव्हा असं लक्षात येतं की या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये किती आपण रमतो त्याच्याबद्दलची चर्चा जास्त. अथर्वशीर्ष म्हणणं आणि आरती म्हणणं हा एक आहे भाग, तो झाला. संबंध 4-5 तास जर आपण एखाद्यांच्या घरात असलो तर तो एक 15-20 मिनिटाचा विषय झाला. उर्वरित सगळा काळ कशात घालवला मला वाटतं त्याची काही सांगायची आवश्यकता नाही. आपल्याला आपोआपच कळेल की आपण घालत असलेल्या साड्या, कपडे, दागिने किंवा काय डेकोरेशन किंवा काय खात असलेले पदार्थ, या सगळ्या चर्चेमध्ये मॅक्झिमम वेळ आणि मॅक्झिमम शक्ती खर्च झाली. आणि ह्याच्यामध्ये किती वेळ खर्च केला तर हे बरोबरच आहे. दृश्य जगामध्ये आपण असणं आणि ते दृश्य जगच खरं वाटणं हे बरोबरच आहे. याचा अर्थ असा आपल्याला की दृश्य जग खरं वाटतं म्हणजे स्वस्वरूप जे आहे, खरोखरच तो गणराया आहे. ती गणेश म्हणजे काय आहे, तो गणांचा ईश म्हणजे काय, तर ती जी शुद्ध जाणीव आहे, ती शुद्ध जाणीव म्हणजे काय, असा विचार किती मंडळी करतायत. कोण करतायत असं म्हटलं तर नाही, त्याला एक उत्सव असा एक माहोल असतो आणि त्यामुळे तेव्हा आपण म्हणतो हे सगळं दृश्य जग आहे, त्याच्यात तेच आपल्याला खरं वाटतं. तसंच आहे की प्रपंच जसा नाही तसा तो आहे असं वाटतं म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. कारण तेच आहे की जसं खरं म्हणजे नाही आहे तसाच तो आहे. आता प्रपंच दृश्य आहे ना, म्हणजे तो खरा नाही आहे ना, पण आपल्याला दुःख का होतं कारण आपण तो खरा आहे असं मानतो. हा विषय आपल्याला या समासात सुरुवातीला ते सांगितलं. आता ह्या गोष्टीला आपण एका शब्दात त्याचं वर्णन करूया. याला अज्ञान म्हटलंय. कशाला अज्ञान म्हटलंय की दृश्य गोष्टी खऱ्या वाटणं आणि त्या दृश्य गोष्टी खऱ्या वाटल्यामुळे म्हणजे प्रपंच खरा आहे असं मला वाटत असल्यामुळे या प्रपंचातलं दुःख मला होतं आणि हे खरं वाटणं हेच अज्ञान आहे. एका शब्दाचं सांगितलं तर हे अज्ञान आहे. आणि या अज्ञानामुळे पुढे सगळ्या गोष्टी घडतात. मगाशी जो मी भ्रांती शब्द, संशय शब्द वापरला, ते नाहीसं झालं की भ्रांती संपते. म्हणजे अज्ञान नाहीसं झालं की हा गोंधळ संपेल. जर का अज्ञान कशाचं आहे ते आपल्याला कळलं, जे खरं नाही ते खरं आहे असं वाटणं, याला अज्ञान म्हणायचं. आणि हे अज्ञान एकदा नाहीसं झालं की मग सगळे संशय संपतील, संभ्रम संपतील. हे सगळं अज्ञान नाहीसं होण्याचा एकच मार्ग आहे. अज्ञान नाहीसं होण्याचा एकच मार्ग आहे ज्ञान होणं. हा मार्ग, दुसरा मार्गच नाही. अज्ञान नाहीसं व्हायचं म्हणजेच ज्ञान व्हायचं असं त्याचा अर्थ. आता ज्ञान होण्यासाठी आपल्याला जी प्रभावी साधनं आहेत मग अशी सांगितलेली आहेत. विचार करणं, तो विचार करण्याची जी शक्ती आहे ती माणसाला मिळालेली आहे. त्यामुळे ज्ञान होण्यासाठी माणसाने विवेक करावा, विचार करावा. विचार करण्यासाठी जी बुद्धी लागते ती माणसाला भगवंतानी दिलेली आहे. दृश्याचं ज्ञान करून घेण्यासाठी जो काही विचार लागतो तो असतो आपल्याजवळ, पण आत्मज्ञान करून देण्याचा जो विचार आहे तो थोडा वेगळा आहे. दृश्याचं ज्ञान आपल्याला चटकन होतं, नाही झालं तर ते आपण करून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मला कळलं नाही, आता नाही कळलं तर नाही कळलं असं नाही आपण म्हणत. सगळं आपल्याला दृश्य जगातलं कळलं पाहिजे. काय गं म्हणाली ही, आता काय नाही कळलं, काय मोठा फरक पडणार आहे, पण लागतं आपल्याला. त्या दृश्य जगातल्या गोष्टी कळाव्या त्याच्यासाठी आपले प्रयत्न पुष्कळ असतात. पण या आत्मज्ञानासंबंधी जो काही आपल्याला विचार करायला हवा त्याच्यासाठी आपण काहीच प्रयत्न करत नाही, तो करावा असं समर्थांनी याला आपल्या सगळ्या. दृश्याबद्दलचा जो विचार असतो तो तसं म्हटलं तर स्वार्थी असतो. मला कळलं पाहिजे, माझ्यापासून लपलेलं असता कामा नये असं असतं. थोडा पक्षपाती पण असतो. आपलं फक्त ऐकायचं, चांगलं असेल तेच आपलं असं पण आपलं. जो कोणी बोलतोय ते आपल्याबद्दल चांगलं बोलतोय ना,
इकडे पण आपलं लक्ष असतं. म्हणजे व्यक्ती केंद्रित. थोडक्यात काय तर आपल्या दृश्य जगातल्या ज्या गोष्टी असतात त्यातले जे आपण विचार करत असतो ते सगळे स्वार्थी व्यक्ती केंद्रित असतात. थोडं असतं, अगदीच काय प्रत्येक वेळेला स्वार्थी आणि व्यक्ती केंद्रित म्हणायला हवं असेल असं नाही. आपण निस्वार्थीपणानं सुद्धा, निपक्षपातीपणानं, काटेकोर असणारं, असं निरपेक्ष पण विचार करतो, करत नाही अशातला काही भाग नाही. पण त्या व्यवहारी किंवा स्वार्थी माणसाचा विचार हा खरा काही आवश्यक विचार नाही. तो होतो, झाला तरी ठीक आहे, नाही झाला तरी काही फारसा फरक पडत नाही. पण आत्मज्ञाना संबंधीचा जो विचार करायला हवा तो विचार वेगळा आहे, तो करून घ्यायला हवा असा प्रयत्न असला पाहिजे. आणखीन दोन प्रकारच्या माणसांबद्दल या समासात समर्थाने उल्लेख केला आहे, तो आपण लक्षात घेऊया. की आपण हे दृश्य जग सारखं म्हणतोय, याच्यामधला हा जो निसर्ग नावाची गोष्ट आहे, या निसर्गाचं ज्ञान मिळवण्यासाठी जे काही विद्वान लोक आहेत, पंडित लोक आहेत, त्याचा अभ्यास केलेली मंडळी आहेत, ही सगळी मंडळी तसं म्हटलं निसर्गाचा विचार करणारी आपण असं म्हणू शकतो की ते ज्याला निसर्गाबद्दलचा तर्कशुद्ध विचार करतात, तिथे काही असं पक्षपाती असण्याचं काही कारण नाही आहे. जे काही निसर्गामधल्या सगळ्या गोष्टी चालत आहेत त्यासाठी त्याचं ज्ञान त्यांना त्याच्यात असतं. दुसरी जी असतात ती वेदांती मंडळी आहेत. त्यांच्यासुद्धा वेदांती मंडळी ज्या काही कठीण समस्या असतात त्या समस्या सोडवण्याचा पण प्रयत्न ते करतात. त्यामुळे त्यांनाही आपल्याला काही असं पक्षपाती ह्यांनी ते करतात असं म्हणायचं, व्यक्ती केंद्रित काही गोष्टी असतात असं म्हणण्याचं पण आपल्याला कारण नाही. त्यामुळे या दोघांचा जर ज्ञानाच्या क्षेत्राचा विचार केला तर त्यांचं वेगळेपण आपल्याला सहज कळतं. आपण असं आपल्या शब्दात असं म्हणूया की या दोघांची बुद्धी तीव्र असते. खूप त्यांनी विचार केलेला असतो, अभ्यास केलेला असतो आणि त्यांच्या ह्या अशा म्हणजे तीव्र बुद्धी असते. आता फरक कुठे नेमका आहे? तीव्र बुद्धी असणाऱ्या या दोन प्रकारच्या, म्हणजे उदाहरण म्हणून घेतलं या दोन प्रकारच्या लोकांबद्दल, तर या दोन प्रकारच्या लोकांना आत्मज्ञानाची प्राप्ती लवकर होते का? की जे निसर्गाचा विचार करतायत किंवा विद्वान मंडळी आहेत ते काय वेदांताचा विचार करतायत, तर यांना तर मग आपल्याला आठवण होते की निरनिराळे वेदांताचा अभ्यास करणारे ऋषीमुनी जे असतात त्या ऋषीमुनींना सुद्धा राग येत होता. शापवाणी त्यांची सुद्धा अनेकांना भोगायला लागत होती. मग आपल्याला लगेच फरक लक्षात येतो की अरे असं जरी असतं तरी त्याचा आणि आत्मज्ञानाचाही खूप वेगळं असतं. म्हणजे यांनी अगदी असं म्हणता येईल की खरोखरच व्यक्ती केंद्रित नसणाऱ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. वेदांताचा अभ्यास असू दे, त्यांनी खूप त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे, सगळं बरोबर आहे, त्यांची बुद्धी अत्यंत तीव्र आहे वगैरे वगैरे. पण तरी देखील त्यांचं अंतकण इतकं निर्मळ, इतकं शुद्ध असेलच असं नाही म्हणतायत. त्यांच्या चित्तामध्ये चांगल्या वाईट गोष्टींचं मिश्रण असू शकेल आणि असं जर असेल तर मग त्यांच्याही जीवनामध्ये राग आहे, काय भय आहे किंवा काय लोभमोह आहे, अशा सगळ्या गोष्टी दिसून येतील. मग आपल्याला फरक कळतो की तो जो स्वस्वरूपाचा विचार करायचा आहे, तो स्वस्वरूपाचा शांतपणानं विचार करायची जी बुद्धी आहे ती निराळी आहे. इथे तीव्र बुद्धी आहे, तीव्र बुद्धी नाही अशातला भाग नाही, पण त्या तीव्र बुद्धीचा या स्वस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी फारसा काही उपयोग आहे असं नाही. स्वस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी अशी तीव्र बुद्धी हवी असं पण नाही. व्यावहारिक बुद्धीचा विचार आपण अनेकदा केलेला आहे की आपण पाहिला आहे की उच्च विद्या विभूतीच असणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे गुरु हे 4 इयत्ता पण न शिकलेले रामकृष्ण होतेच की हो. म्हणजे त्या तीव्र बुद्धीचा या स्वस्वरूपाच्या ज्ञान मिळवण्यासाठीचा काहीच उपयोग नाही आहे. हाही विचार या समासामध्ये आपल्याला समर्थाने करायला सांगितलेला आहे. दुसरं असं सांगितलं की आपण सत्व रजतम शिकलो आहे, तर सत्वगुणी बुद्धीनं अंतर्मुख व्हावं. आपल्या मनामध्ये चित्तामध्ये दडलेल्या ज्या गोष्टी म्हणजे ज्या वृत्ती आहेत, त्या वासना आहेत, त्या वासनांचा शोध घ्यावा. त्या ज्या आपल्या स्ववृत्ती आहेत त्या वृत्तींना स्वस्वरूपानुसंधानात गुंतवण्याचा प्रयत्न करावा. हे सगळं जे आहे ना बघा, आधी सात्विक बुद्धी आणि या सात्विक बुद्धीच्या साह्याने थोडं अंतर्मुख व्हायचं, विचार करायचा आणि विचार करून आपल्या मनामध्ये चित्तामध्ये असणाऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा शोध घ्यायचा. ज्या वाईट वृत्ती येत आहेत
त्या सगळ्या बाजूला करायच्या आणि मग स्वस्वरूपानुसंधानाबद्दल मध्ये आपलं मन गुंतवायचं. हे सगळं जे आहे तो परमार्थाचा विचार आहे. मग त्याच्यासाठी काय अशी तीव्र बुद्धी वगैरेचा काही विचार करायचं कारण नाही आहे. भगवंतानी माणूस म्हणून जन्माला आल्यावर ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या सहाय्यानं हे करता येतं. म्हणजे मग आपल्याला कळेल की इंद्रियाला दिसणारं जे जग आहे ते सगळं जग विकार वासनेने भरलेलं आहे. बरोबर आहे. त्या विकार वासना भावना कल्पना ज्या काही आहेत त्या ही सगळी जी काही आहे ती आपल्या म्हणजे अंतःकरणाची म्हणतात तशी एका अर्थाने दृश्यच आहे. दृश्य जग हे ह्यानी सगळ्यांनी भरलेलं आहे. आत आणि बाहेर हे सगळं असंच आहे. बाहेरही तेच दिसतं, आतही आपल्याला तेच दिसतं. त्या आतल्याला स्वरूपाशी आपल्याला जोडायचं आहे आणि या चंचल दृश्याच्या सोडून देऊन आतमध्ये मात्र काय घ्यायचं अंतर्मुख झाल्यावर ते आपल्याला कळेल. ते आत घ्यायची जी गोष्ट आहे ती निश्चल स्वरूप आहे. स्वस्वरूपाशी अनुसंधान करायचं म्हणजे काय करायचं तर या दृश्य जगाला बघून सुद्धा त्यातलं अंतर्मनामध्ये काय घ्यायचं ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. ते जोपर्यंत हाताशी आलेलं नसतं, कळलंय पण अजून हाताशी आलेलं नाही तोपर्यंत आहे ती शून्यावस्था आहे. आणि हाताशी आलं की ती जे काय ती ब्रह्मज्ञानी माणसाची अवस्था आहे. थोडं असं होतं की ती जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये हे दृश्य जग पण बरोबर वाटतं आणि ते जग बरोबर नाही आहे. स्वस्वरूपाशी आपण गेलं पाहिजे हेही बरोबर वाटतं. असं दोन्ही होतं. शून्यावस्था म्हणजे हा सांधा आहे. इकडे सगळं दृश्य जग आहे आणि इकडे जे आहे की ते ब्रह्मवस्तू आहे. इकडे आपल्याला अजून पोचलो नाही आहोत पण या सांध्यापाशी आल्यानंतर हे दृश्य जग खोटं आहे, फसवं आहे, अशाश्वत आहे, सगळं पटलेलं आहे आणि इथपर्यंत छान प्रगती पण झालेली आहे. पण इथे आल्यानंतर अजूनही कुठेतरी असं वाटतं की अरे पुन्हा इकडे येतोय का काय. आणि त्यामुळे ही जी शून्यावस्था इथे आपल्याला स्वतःला खूप सांभाळायला लागतं. म्हणून त्यांनी समर्थाने आपल्याला हे दृश्य संपलं आहे बरोबर आहे पण तरीसुद्धा ते संपलं असं वाटत नाही. पुन्हा पुन्हा या सगळ्याची ओढ आपल्याला कदाचित वाटू शकते. म्हणून निश्चळ असणारं शाश्वत असणारं जे काही आहे त्याचा पूर्णपणानं या शून्यावस्थेच्या पलीकडे जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत ह्या शून्यावस्थेमध्ये अडकण्याची आणि पुन्हा कदाचित खाली जाण्याची भीती असते. तर अशा अवस्थेशी आपल्याला सांभाळावं लागतं. इथे आपल्याला कोण सांभाळतं तर ह्या अवस्थेशी आपल्याला सद्गुरू सांभाळतो. आणि अशा सद्गुरूला जर आपण शरण गेलो तर सद्गुरू आपल्याला पुन्हा उताराकडे नेत नाही तर शून्यावस्थेच्या पलीकडे म्हणजे आत्मज्ञानाकडे तो आपल्याला आणतो. अशा प्रकारचा हा समास आहे. म्हटलं तर खूप महत्त्वाचं आहे. सार शोधायचं आहे. आपल्यालाच ते शोधायला जमणार आहे असं पण सांगितलेलं आहे. म्हटलं तर विषय जुनाच आहे, नवीन काहीच सांगितलं नाही आहे. दृश्य जगाबद्दल वर्णन करून झालं आहे, त्या शाश्वत परब्रह्मापर्यंत वर्णन करून झालं आहे, नेमकं कुठे जायचं आहे ते पण सांगून झालं आहे, नरदेहाचं महत्त्व पण आपल्याला सांगून झालेलं आहे. ते नवीन म्हटलं तर काहीच सांगितलं नाही. पण नवीन न सांगता सुद्धा अनेक गोष्टींचा ओहापोह करत आपल्याला सद्गुरूला शरण जावं आणि खऱ्या परमात्म्याचा परब्रह्माचा शोध घ्यावा याची पुन्हा एकदा आठवण समर्थाने या समासात आपल्याला करून दिली आहे. असा हा सार विवेक, सार शोधन नाही म्हटलंय, सार शोधून झालाय. आता सार विवेक, विवेक आणि सार कसं घ्यायचं याचा विचार केलाय. आपण असं शब्दांच्या मध्ये जायला लागलो ना की आपल्या लक्षात येतं की ही संत मंडळी फार विचारपूर्वक त्या शब्दाचा वापर करतात. अनेकदा असं लक्षात येतं की एकाच शब्दाचा वापर अनेक ठिकाणी केलेला असताना सुद्धा अगदी प्रथमदर्शनी आपल्याला असं वाटतं की एकच शब्द वापरलाय पण त्या प्रत्येक शब्दाच्या वेळेला त्यांच्या मनातला जो अर्थ असतो तो वेगळा असतो आणि तो वेगळेपण जाणवण्यासारखं ते आपल्याला सांगतात. त्यामुळे आपण त्या सार विवेक असं म्हटलं, सार शोधन नाही म्हटलं. सार शोधून झालेलं आहे. आता विवेकाने तेच कसं बरोबर आहे ते आपल्याला स्वतःलाच समजून घ्यायचं आहे आणि स्वस्वरूपाच्या ज्ञानाकडे जायचं आहे. असा हा आजचा समास आहे. आज थांबूया आपण इथेच. तव स्मरण संतत स्फुरणदाय मा घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो तुझ्या समयी मुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.